माझं नाव विजय देवडे. एकलव्य या कादंबरीचा लेखक. कादंबरी लिहायला किती वर्ष लागली. घरी आल्यावर माझे वडील मला वारंवार सांगायचे की बाळा अभ्यास कर. महाभारताचे कॅरेक्टर वाचताना एक एक पात्र डोळ्यासमोरून तरळायचं. जो मला एकलव्य सापडतो तो इतर पुस्तकांमध्ये सापडलेलाच नाही. हे एक फक्त आरण्यस्थ माणूस नसून हा राजा होता, निषाद राजा. नमस्कार, माझं नाव विजय देवडे. एकलव्य या कादंबरीचा लेखक. मी आज तुमच्यासमोर माझा एकलव्याचा प्रवास मांडण्यासाठी आलोय. मला प्रत्येकजण विचारतं की कादंबरी लिहायला किती वर्ष लागली, तर मी सांगताना सहज सांगतो की 6 वर्षे गेली. पण मी जर यावर विचार केला तर असं लक्षात येतं की हा प्रवास फक्त 6 वर्षाचा नसून मला ज्या शिक्षकांनी लहानपणी 12 खडीपासून ते वाचण्यापर्यंत शिकवलं, त्यावेळेस त्यांनी मला मारलं असेल, ओरडले असतील, त्या सगळ्यांचं यात योगदान आहे. घरी आल्यावर माझे वडील मला वारंवार सांगायचे की बाळा अभ्यास कर. ओरडायचे, कधी रागवायचे. त्यावेळेस त्यांचा खूप राग यायचा, पण त्यांचं एक वाक्य असायचं की वाचाल तर वाचाल. पण ते मी मजाकमध्ये घ्यायचो, हसण्यावर न्यायचो. पण जशी जशी मला वाचनाची आवड लागू लागली, मग सुरुवातीला वाचताना मला असं स्पेसिफिक विषय काही ठरवून वाचायचं काही ठरवलेलं नव्हतं. पण हळूहळू महाभारताचे कॅरेक्टर वाचताना एक एक पात्र डोळ्यासमोरून तरळायचं. कधीतरी असं वाटायचं की व्यासांपासून सुरुवात झालेल्या या पात्रांची आज प्रत्येकाच्या मनात कशी काय रुजली, आणि आजही या महाभारतातील पात्र आपल्याला कोरिलेट करतात. कसे करतात मला माहीत नाही, पण आपण प्रत्येक पात्रांबद्दल जेव्हा वाचतो तर कुठंतरी ते पात्र आपल्याला कोरिलेट करू लागतं. मग जसं जसं महाभारत आपण सुरुवातीपासून वाचू लागतो, शेवटापर्यंत येतो, पण मधला जो एकलव्याचा काळ आहे तो जेव्हा डोळ्यासमोरून जातो, त्यानंतर माणूस शेवटच्या महाभारतातील युद्धातील शेवटच्या दिवसापर्यंत तो त्याचा प्रवास विसरत नाही. मग तेव्हा मला असं लक्षात आलं की यार हे पात्र कुठं गेलं. आपण तर पूर्ण महाभारत वाचलं, पण एकलव्य नंतर कुठंच का आला नाही. मग मी या पात्राबद्दल हळूहळू अजून माहिती मिळवू लागलो. महाभारताच्या बऱ्याच कॉपीज वाचल्या. त्यात काही नाही मिळालं म्हणून मी पुराणांकडे वळालो. मग अगोदर विष्णू पुराण पाहिलं, मग वाचू लागलो, पुराणांकडे वळालो. माझा काही पुराणांवर फार काही अभ्यास नाही. वाचत 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 मला हळूहळू एक एक गोष्टी समजायला लागल्या एकलव्याबद्दल. मग तांदळे सरांची माझी तशी जुनी ओळख आहे. मी त्यांच्याकडे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचो, सब कॉन्ट्रॅक्टिंग कामं करायचो. ती कामं करत असताना सरांचं रावणावरचं लेखन सुरू होतं. मग त्याबद्दल आम्ही चर्चा करत असायचो, रामायणाबद्दल, महाभारताबद्दल. मग सरांचा रामायणावरचा अभ्यास, आणि त्यांनी इतकी रामायणं वाचली की त्या प्रत्येकाचं ते हळूहळू हळूहळू आमच्याशी चर्चा करताना सांगायचे. मग ते सांगत असताना मी त्यांना विचारायचो की बाबा असं असं एक महाभारतातलं पात्र आहे एकलव्य. मी जेव्हा एकलव्याबद्दल वाचतो तर जो मला एकलव्य सापडतो तो इतर पुस्तकांमध्ये सापडलेलाच नाही, किंवा त्याचा प्रवास सर्व मॅक्सिमम रेफरन्सला न धरता लिहिलेला आहे. कुणी म्हणतं एकलव्याची दगड मारून हत्या केली, कुणी म्हणतं एकलव्य महाभारताच्या युद्धात मृत्युमुखी पडला. मग मी म्हटलं की यांना ही एकलव्याची रेफरन्सेस भेटली नसतील का. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एक काम कर ना, तूच का चालू करत नाहीस. मग मी म्हटलं यार मी कसं लिहिणार. त्यांनी मला सांगितलं की मी लिहू शकतो तर तूही लिहू शकतो. मग त्या दिवसापासून स्पेसिफिक एकलव्याकडे वळून अभ्यास चालू केला. मग हा अभ्यास करताना मला एकलव्य अजून अजून उलगडू लागला. उलगडत 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 नंतर त्याचा जेव्हा शेवट माझ्या लक्षात आला किंवा माझ्या वाचण्यात आला, तेव्हा मला लक्षात आलं की एकलव्य हे किती मोठं पात्र आहे. हे एक फक्त आरण्यस्थ माणूस नसून हा राजा होता, निषाद राजा. या निषाद राजाचं कर्तृत्व काय, त्यांनी त्यागानं गुरुदक्षिणा दिली ती, त्यानंतर त्यांनी केलेलं काम, त्यांनी उभं केलेलं अजरास्त्र सैन्य, हा सगळा प्रवास लोकांच्या नजरेतून सुटलेला होता.
म्हणजे हा इतका मोठा नायक असताना उपेक्षित राहिला. आता यात कुणाची चूक आहे हे मला सांगता येणार नाही. पण इतर लेखकांच्या लक्षात आला नाही म्हणा किंवा या पात्राकडे कोणी जास्त वळालं नाही. पण जेव्हा आपण समाजात एकलव्याबद्दल बोलतो, गुरुपौर्णिमेला जेव्हा फक्त Facebookवर एकलव्याच्याच पोस्ट बघतो, तेव्हा माणसाला कळतं की या पात्राबद्दल माणसांना किती क्युरिओसिटी आहे, आपुलकी आहे. त्यानंतर मी एकलव्यावर हळू-हळू इतरांशी चर्चा करू लागलो. चर्चा करता मग खेडकरांनी मला सांगितलं, की "तुला जी रेफरन्सेस मिळाले नाहीत, ती विष्णू पुराणात बघ, लक्ष्मी पुराणात बघ." मग ह्या पुराणांच्या 2-2, 3-3 वेगवेगळ्या कॉपीज बघताना काही-काही पुराणांमध्ये मला हे छोटे-छोटे रेफरन्स मिळत गेले आणि माझी कहाणी पूर्ण होत गेली. तो संपूर्ण प्रवास मी या पुस्तकात उतरवण्याचा प्रयत्न केला. माझी एकच इच्छा आहे, की हे पुस्तक वाचल्यानंतर त्या प्रत्येकाला त्याच्या मनाजवळ असलेलं एकलव्य नक्कीच सापडणार.